लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींना 5 वस्तू वाटप सुरू झालेलं आहे। बघा 2026 सुरू होण्या अगोदरच लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे। लाडक्या बहिणींना 5 वस्तू वाटप होणार आहे। आता कोणकोणती वस्तू असणार आहे आणि कोणकोणत्या बहिणींना दिले जाणार आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। कारण लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। आजपासून 5 वस्तू वाटप सुरू झालेला आहे। याचा लाभ तुम्हाला नक्कीच घ्यायचा आहे। मोफत तुम्हाला सर्व काही वस्तू दिली जाणार आहे। त्यामध्ये तुम्हाला मोबाईल सुद्धा काही बहिणींना दिला जाणार आहे, टीव्ही दिली जाणार आहे, त्यानंतर कुटी दिली जाणार आहे, त्यानंतर गॅस सिलेंडरचे तुम्हाला दिले जाणार आहे आणि मोफत दिले जातील। हे सर्व वस्तू तुम्हाला मोफत दिले जाणार आहे। राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी आणि पिवळी आणि केसरी रेशन कार्ड धारकांसाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। या योजनेच्या माध्यमातून ज्या गरीब गरजू महिला असतील त्यांना 5 वस्तू वाटप सुरू झालेला आहे आणि या काळामध्ये त्यामुळे तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचे पैसे घेत असाल, तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेचा हप्ता भेटत असेल, तुम्ही जर फॉर्म भरला असेल आणि तुमच्याकडे जर पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड पैकी कुठलेही एक कार्ड असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती पडणार आहे की कोणकोणते वस्तू तुम्हाला दिले जाणार आहे। तर काही वस्तू तुम्हाला काही वस्तू तुम्हाला तुमच्या गावातच भेटतील, तर काही वस्तू तुम्हाला पोस्टाद्वारे दिले जाणार आहे। आजपासून पूर्ण देशभरात या 5 वस्तू मोफत मिळणार आहे। देशातील नागरिकांना या 5 वस्तू मोफत देण्याचा निर्णय झाला। मग आता 5 वस्तू मोफत मिळवण्यासाठी मात्र पात्रता कोणती लागणार आहे, अर्ज कुठे करायचा, कोणकोणते लाभ यासाठी पात्र ठरणार आहे, तुम्हाला नेमकं कोणती वस्तू मिळणार आहे। बघा आता मोफत 5 वस्तू जे दिले जाणार आहे यासाठी काहीतरी पात्रता ठेवण्यात आलेली आहे। आता यामध्ये काय पात्रता ठेवण्यात आलेली आहे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो। आणि 5 वस्तूंपैकी कोणती वस्तू तुम्हाला दिली जाईल हे कोण ठराव करणार आहे, यामध्ये तुमचा क्रेडिट ठराव करणार आहे। तर बघा ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल त्यांनी तर हा व्हिडिओ नक्की पहा। नव्या योजनेची घोषणा झाली आहे, अंमलबजावणी सुरू झाली आहे। याचा लाभ प्रत्येक भारतीय कुटुंब घेऊ शकतो। पण लक्षात घ्या या 5 वस्तूंपैकी 3 वस्तू फक्त महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी आहे। बघा पूर्ण देशामध्ये आपला पूर्ण भारतामध्ये ही योजना सुरू आहे, पण आपल्या फक्त महाराष्ट्रामध्ये 3 वस्तू आहे। 5 वस्तूंपैकी फक्त महाराष्ट्रामध्ये 3 वस्तू वाटप होत आहे आणि 2 वस्तू केंद्र सरकार देत आहे। आपले राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून योजना आहे। तर यामध्ये केंद्राच्या 2 योजना आणि महाराष्ट्र राज्य सरकारचे 3 योजना, अशा 5 योजनेचा लाभ तुम्हाला दिला जाणार आहे। तर बघा लक्षात घ्या या योजनेचा थोड्या जुन्या काळापासून आहेत, पण तुम्हाला याची माहिती नसल्यामुळे तुम्ही कदाचित पैसे देऊन या गोष्टी घेत असाल। त्यामुळे आता मोफत या गोष्टी कशा मिळवण्याचा प्रयत्न आहे, या गोष्टी कशा तुम्हाला भेटतील याची माहिती आपण पाहूया। आपण जाणून घेणार आहोत की 5 वस्तूंची लिस्ट आपण सांगणारच आहोत, कोणकोणती वस्तू तुम्हाला दिली जाणार आहे। तर बघा या 5 वस्तूचा लाभ घेण्यासाठी फक्त एक बँक खाते उघडणे आहे का नाही ते गरजेचं आहे। तुमच्याकडे जर बँक खाते असेल तर यामध्ये घर बसल्या 5 वस्तूचा लाभ तुम्हाला दिला जाणार आहे। तुम्हाला पैसे तुमच्या बँक अकाउंटला दिले जातील। बघा बँक अकाउंटला पैसे सुद्धा दिले जाणार आहे आणि लाडकी बहीण योजनेचे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड धारकांना मोफत दवाखान्याची सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिली जाणार आहे। बघा दवाखान्याची सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिली जाणार आहे। लाडक्या बहिणींना वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून लाभ दिला जातो। तुमच्या घरातील कोणी व्यक्ती जर आजारी पडला असेल तुम्हाला मोफत सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे। त्यासाठी तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड पाहिजे किंवा तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे घेत असायला पाहिजे, लाभार्थी असले पाहिजे। त्यानंतर तुम्हाला सर्व लाडक्या बहिणींना एक मोफत स्कूटी सुद्धा दिली जाणार आहे। बघा सर्वात अगोदर जाणून घ्या एक कुटी वाटप सुद्धा होणार आहे। अशा प्रकारे कुटी तुम्हाला दिली जाणार आहे लाडक्या बहिणींना। ज्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे, ज्या पात्र आहेत त्यांना एक कुटी दिली जाणार आहे। तर ही कुटी मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, कसा अर्ज करावा लागेल याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तुम्हाला जर नक्कीच या कुटीचा लाभ घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा आणि व्हिडिओला आताच्या आता लाईक करा। त्यासोबतच गॅस सिलेंडर एक शेगडी मोफत मिळणार आहे। आता ज्यांचं उज्ज्वला गॅस कनेक्शन असेल त्यांना तर नाही दिली जाणार, पण ज्यांचं उज्ज्वला गॅस कनेक्शन नसेल त्यांना एक शेगडी सुद्धा दिली जाणार आहे। यामधील काही मोजक्या लाडक्या बहिणींना टीव्ही सुद्धा वाटप करण्यात येणार आहे। त्यामुळे याचा लाभ
कसा घ्यायचा आणि या सर्व वस्तूचा लाभ पाहिजे असेल तर तुम्हाला अर्ज कसा करावा लागेल, कागदपत्र कोणकोणती लागणार आहे, हे सर्व व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. तर आपण एक एक करून सर्व काही माहिती जाणून घेऊया. आता लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड किंवा रेशन कार्ड असणे गरजेचं आहे. तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणं असणे गरजेचं आहे. पोस्टाच्या माध्यमातून तुमच्या घरापर्यंत हा लाभ मिळू शकतो किंवा तुमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून किंवा तुमच्या पंचायत समितीच्या माध्यमातून तुमच्या जिल्हा परिषद किंवा जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी तुम्हाला हे सर्व लाभ उपलब्ध करून दिले जाणार आहे. आता या लाभ कुठं कुठं दिले जाणार आहे याची सर्व माहिती आलेली आहे. ग्रामपंचायतच्या माध्यमातून, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नाहीतर तुम्हाला पोस्टाद्वारे सुद्धा काही वस्तूंचा लाभ दिला जाणार आहे. तर बघा, आता पोस्टामधून कसा लाभ मिळणार आहे. तुमचा आधार कार्ड वरती जो पत्ता असणार आहे त्यावरून तुमचा लाभ वस्तू दिले जाणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल लाभ कसा घ्यायचा, तर बघा तुम्हाला सांगतो, यामध्ये मोबाईल वाटप जे आहे ते तुम्हाला तुमच्या राज्य सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे. परंतु यामध्ये 50 लाख लाडक्या बहिणी ओळखण्यात आलेल्या आहे. म्हणजे यामध्ये लाडक्या बहीण योजनेपासून 50 लाख लाडक्या बहिणी अपात्र करण्यात आलेला आहे. आता तुम्हाला पण माहीतच आहे, तुमच्या घरातील आसपास ज्या ज्या लाडक्या बहिणींकडे 4 चाकी वाहन आहे, बघा 4 चाकी गाडी आहे, कुठल्याही प्रकारची त्यांच्याकडे प्रॉपर्टी आहे, त्यांच्याकडे त्यांच्या कुटुंबामध्ये आता प्रकारे भरपूर बहिणी आहेत, त्यांचा लाभ बंद करण्यात आलेला आहे. अशा बहिणी आहेत त्यांच्याकडे प्रॉपर्टी वगैरे आहे, ज्यांच्या कुटुंबामध्ये गाडी आहे, अशा बहिणींचा लाभ बंद करण्यात आलेला आहे. अशा बहिणींचा या 5 वस्तू दिले जाणार नाही. तर अशा ज्या बहिणी आहेत त्या बळगण्यात आलेला आहे, त्यांना लाभ दिला जाणार नाही. गोरगरीब महिलांना याचा लाभ दिला जाणार आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला पहिली वस्तू जी मिळणार आहे ती म्हणजे मोबाईल तुम्हाला दिले जाणार आहे, जो असणार आहे 7,500 रुपयाचा मोबाईल दिला जाणार आहे यासाठी. तर बघा, तुम्हाला 4 कागदपत्र लागणार आहे. तुम्हाला जर हा लाभ घ्यायचा असेल, मोबाईलचा लाभ घ्यायचा असेल, त्यासाठी तुम्हाला 4 कागदपत्र पाहिजे. पहिला जो कागद असणार आहे तुमचं ओळखपत्र, तुमचं स्वतःचं ओळखपत्र असणे गरजेचं आहे. म्हणजे तुमचं आधार कार्ड किंवा पॅन कार्ड तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. एक तुम्हाला दुसरा कागद सादर करावा लागेल, तो म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी दोघांपैकी कुठले कार्ड असेल ते तुम्हाला सादर करावे लागेल, गरजेचं आहे. त्यापैकी तुमचं आधार कार्ड KYC होणे गरजेचं आहे. बँक खात्याशी तुमचं आधार कार्ड लिंक असणे गरजेचं आहे, तरच तुम्हाला लाभ दिला जाणार आहे. त्यानंतर 3 नंबरचा जो कागद असणार आहे तो म्हणजे बँक पासबुक. तुमच्याकडे बँक पासबुक असणे गरजेचं आहे. फक्त 10 बँकांपैकी कुठल्याही बँकेचा असू द्या. तर या 10 बँकांची नावं आहे, या 10 बँकांपैकी तुमचं खातं असणे गरजेचं आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, पोस्ट ऑफिस बँक, बँक ऑफ बडोदा, पंजाब बँक, सेंट्रल बँक, कॅनडा बँक, ॲक्सिस बँक, बँकेचे नावं, खाते तुमच्या या बँकांमध्ये नावं म्हणजे या बँकांपैकी तुमचं खातं असणे गरजेचं आहे. त्यानंतर 4 नंबरचे जो कागद असणार आहे ते तुमचं उत्पन्न जे असणार आहे, उत्पन्न झेरॉक्स तुम्हाला द्यायचं आहे. त्यामध्ये तुमचं उत्पन्नाचा झेरॉक्स 2.5 लाखापेक्षा तुमचं उत्पन्न कमी असणे गरजेचं आहे. 2.5 लाखाहून जास्त उत्पन्न असेल तर तुम्हाला लाभ दिला जाणार नाही. आता याचा अर्ज कसा करायचा, कसा भरायचा आपण जाणून घेणार आहोत. पण अगोदर तुम्ही कोणकोणत्या वस्तू तुम्हाला दिले जाणार आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून. आता प्रत्येक लाडकी बहीण योजनेचा म्हणजे बहिणींना केसरी रेशन कार्ड धारकांना एक मोफत स्कूटी आता दिली जाणार आहे. बघा, केसरी रेशन कार्ड धारकांना एक मोफत स्कूटी दिली जाणार आहे. आता तुम्हाला दिली जाणार आहे 2025, जो आता समाप्त होणार आहे. या वर्षाच्या शेवटच्या म्हणजे आताच तुम्हाला दिले जाणार आहे. तर बघा, त्यानंतर फ्रीज आणि TV कोणाला दिले जाणार आहे, तर आदिवासी बांधव आहेत त्यांना या TV आणि फ्रीज वाटप होणार आहे. आदिवासी जेवढे पण बांधव आहेत त्यांनी जर अर्ज केला त्यांना नक्की दिले जाणार आहे. एक योजनेच्या माध्यमातून याचं पोर्टल तयार केलं जाईल, त्यांना दिले जाणार आहे. त्यामध्ये फ्रीज आणि TV या वस्तू केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आता देण्यात येणार आहे. आता याचा लाभ कसा घ्यायचा, तर याचा लाभ आता घेण्यासाठी एक पोर्टल तयार करण्यात येणार आहे. तर बघा, पोर्टल तयार करण्यात येणार आहे. याची अनाउन्समेंट झालेली आहे. याचा आता अनाउन्समेंट नंतर आता पोर्टल सुरू होणार आहे. याचे एक वेबसाईट सुद्धा सुरू करण्यात येणार आहे. वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल, तरच तुम्हाला याचा लाभ दिला जाणार आहे. तर बघा, याचा एक ऑनलाईन अर्ज करावा लागेल. अर्ज करून तुम्हाला याचा लाभ घेऊ शकता. जसे की याचा लाभ याचा लाभ पोर्टलवर तुम्हाला दिसणार आहे, नोटिफिकेशन येणार आहे. म्हणून तुम्ही व्हिडिओला आत्ताच्या आत्ता हे करा. तर बघा, एक महत्त्वाची गोष्ट आहे, याचा ऑनलाईन जो आता फॉर्म सुरू होणार आहे, ऑनलाईन फॉर्म याचा लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
याचा ऑनलाईन फॉर्म तुम्ही भरायचा आहे, याचं पोर्टल तयार होणार आहे. याचं पोर्टल आणि ऑनलाईन फॉर्म जसंही सुरू झाला मी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवणार. याचा फॉर्म कसा भरायचा मी तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवणार. व्हिडिओ खूप मोठा होतोय म्हणून तुम्हाला सांगतो की याचा जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. याचं मी तुम्हाला डिटेलवर फॉर्म भरून दाखवणार. कसं याचा फॉर्म ऑनलाईन भरू शकता, तुमच्या मोबाईलवर घर बसल्या तुम्ही फॉर्म भरू शकता. तर बघा, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.